तर आज आम्ही चाललो मामाच्या गावले, माझ्या मामाच्या गावले नाही, मम्मीच्या मामाच्या गावले. तसं अलीला नाही नेता होतं, अली पाक असं फुगून बसली आहे. आम्ही दुपारचे 1 वाजता निघलो होतो आणि तेव्हा पण माझ्या मम्मीने चाय बनवून पेली. माझी मम्मी चाय लवर. घरून निघलो तर लिली पण मागं लागली होती मी येतो म्हणून. मी म्हणलं बाई आता नको येऊ, नंतर येजो. मग गाडीला चाबी लावलं आणि लिलीला गाडीच्या बाजूला करून सनी निघलो आम्ही. मग डायरेक्ट आम्ही कुईमध्ये येऊन थांबलो. तसं तर मी बीचामध्ये पण ब्लॉग शूट करू शकत होतो, पण माझ्या मम्मीला भेव लागत होता माझ्या गाडीवर. मी एका हाताने ब्लॉग शूट करीन, एका हाताने गाडी चालवीन. तर माझी मम्मी म्हणे नको करू, नाही तर चाल म्हणे वापस. मग कुहीमधून खाजं खुसकुलं घेतलं आणि निघलो आम्ही समोर. तसं तर आम्हाला जायचं होतं मांगलीले. तिथून आम्ही घरी येण्याच्या ऐवजी डायरेक्ट वावरात गेलो होतो, कारण सर्व लोक वावरातच होते आणि इकडचा रस्ता तर एवढा खराब होता गाईस की बोतच. मला तर गाडी चालवायची इच्छा नाही होत होती, पण कसं तरी आम्ही वावरात पोहोचलो आणि हे सर्वजण वावरात होते. तर मग मी सर्वांनी म्हणलं कॅमेऱ्यात पाहून हाय हाय करा म्हणून, म्हणजे हाय तुम्हाला हाय, तर सर्वजण तुम्हाला हाय हाय करत आहे. आणि हा क्यूटचा मुलगा माझ्या मामाचा पोरगा एक बहुत क्यूट आहे ना गाईस, इसको नजर मतलब. आणि ही आहे माझ्या मम्मीची मावशी, जे बुढापायामध्ये लहान बनून राहिली आहे. मग म्हणलं मीच कशाला मागलं होतं, मग मी पण थोडंसं पाण्यावर झुलून वगैरे घेतलं आणि मग गेलो आम्ही वावरामध्ये, कारण आम्हाला उपडायचा होता संभार. माझ्या मामाने तर पूर्ण माळवाच पिकवला आहे गाईस. देखो ये है भेंडी, संभार, मिरची, भेंडी, सर्वच आहे, वांगे वगैरे सर्व. आणि ही आहे माझ्या मम्मीची मामी, म्हणजे माझी आई. आम्ही ज्यांच्या घरी आलो आणि ते आता आम्ही इथे कशाला आलो ते तर तुम्हाला समोरच माहिती होईल, म्हणून ब्लॉग पूर्ण पहा. मग मीनं पण थोडंसं समोर उपडल्यामध्ये आपलं योगदान दिलं, कारण जास्त गोष्टी केल्यानंतर काही होणार नाही. तसं पण माझ्या फक्त तोंडच चालते, हातपाय नाही. समोर उपडून झाल्यावर आम्हीनं पण आमच्या घरच्यासाठी थोडासा भाजीपाला तोडला होता. यानंतर मग मीनं केलं पूर्ण वावराचे निरीक्षण, कारण मला ब्लॉग शूट करायचा होता. तर हे आहे माझ्या मामाच्या घरची बैलजोडी. जसं की कोणाकोणाला माहीत नसेल तर तुम्हाला हा जो पठार दिसत आहे तो पठार नाही आहे, तो बैलांचा चारा आहे. तर इथून मी गेलो समोर माझ्या मम्मीच्या मोठ्या मामाच्या वावरामध्ये. आणि हे आहे माझ्या मम्मीची मोठी मामी, यांच्या पण वावरामध्ये मारवा लावला होता आणि उद्या बाजार होता म्हणून हे लोक पण भाजीपाला तोडत. आणि मग मी गेलो समोर, कारण इथे कोणते तरी फुलाचं झाड आहे म्हणे, आता मला आठवत नाही आहे, म्हणजे नाव माहिती आहे पण आठवत नाही आहे. तर जे कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे वाले फुलं पूर्ण वावरात लावले होते, तेव्हा जेवढं दूर नजर जाते पांढरं पांढरं दिसतंय तेवढं. आणि हा एक गहू का जबरदस्त वाटत होता ना, एकदम सनसेट सोबत. मग मी एवढं एक्सप्लोर करून जाणी आलो घरी, कारण आम्हाला घरी येऊन जाणी स्वयंपाक पण करायचा होता आणि बहुत जास्त टाईम झाला होता वावरामध्येच. घरी आलो होतं त्या लोकांना स्वयंपाकाला सुरुवात पण केली होती. आणि माझी आजीबा वांगे वगैरे कापून राहिली आहे, भात पण शिजत आहे. आणि माझी आजी पण तुम्हाला हाय करत आहे गेस. हे मेरी डार्लिंग, याला कोण कोण ओळखते कमेंटमध्ये सांगा. आणि हाय माझ्या मामाचं पोरगा. तर आम्ही एवढे पण लोक आलो माझ्या मम्मीच्या मामाच्या मृत्यू दिवसासाठी. आणि मग गेलो आम्ही माझ्या मम्मीच्या मोठ्या मामाच्या घरी. तर हे गाव मी लहानपणी फिरलो गाईस, तर मला जास्त तर आठवण येत आहे की कुठं काय आहे म्हणून. पुढे नेतानी घरामध्ये वंदना चालू होती, मग आम्ही पण गेलो वंदनेला. आणि तिकडं आल्यानंतर आम्ही केलं जेवण. तर आजसाठी एवढंच. आणि तुम्हाला जो बी बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत आहे ते माझ्या मामाचे पोरं चिल्लावून राहिले आणि त्याला सांगत चुपरा चुपरा तरी ते ऐकत नाही. तर ॲडजस्ट करून घ्या. बाय बाय.